तर केस विरळ होणं ही समस्या किंवा हा प्रॉब्लेम फक्त मुलांमध्येच दिसतो असं नाही. तो मुलींमध्ये, बायकांमध्ये पण आढळतो. तर फिमेल पॅटर्न बाल्डनेस जे आहे हे फिमेल्समध्ये झालंय हे कसं ओळखायचं? जसं मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये त्यांचं कपाळ मोठं होतं, ज्याला आपण रिसेडिंग हेअरलाईन म्हणतो. तसं मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये केसांचा जो भांग असतो तो पूर्णपणे रुंद व्हायला लागतो आणि डोक्याच्या वरच्या भागातील जी केसांची घनता असते, ज्याला आपण व्हॉल्यूम ऑफ द हेअर असं म्हणतो, तर ते पण हळूहळू रिड्यूस व्हायला लागतं. त्याला आपण फिमेल पॅटर्न बाल्डनेस असं म्हणतो. सो फिमेल पॅटर्न बाल्डनेस होणं ह्याचे जे काही रिझन्स असतात, जे पॉझिटिव्ह फॅक्टर्स असतात ते खूप काही असतात. म्हणजे स्त्रियांमध्ये वेगवेगळे असतात. जसं की पीसीओडी असतं, पीसीओएस असतं, दॅट इज ॲक्चुअली कॉल्ड इट ॲज अ पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पण असू शकतात. बऱ्याचशा गोष्टी असतात. तर डेफिशियन्सीज वगैरे असतात त्या आपण होम रेमेडीज थ्रू फुलफिल करू शकतो. बट जर मेजर कॉजेस असतील तर ते आपल्याला प्रॉपर रूल आउट करावे लागतात. त्यासाठी तुम्ही प्रॉपर डॉक्टरांना भेटणं, कन्सल्ट करणं, चेकअप करणं आणि एक्झॅक्ट जे रिझन्स आहेत ब्लड इन्व्हेस्टिगेट करून रूल आउट करणं हे इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी तुम्ही आजच आपल्या क्लिनिकला भेट द्या, जे लोकेटेड आहे नाशिक फाटा, PCMC पुणे.